मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून हालचालींना वेग आलाय। आज मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक मुंबईत होते। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे। शिंदे जरांगेंशी व्हीसीद्वारे संवाद साधतील। मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील 20 जानेवारीचं आंदोलन थांबवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत। मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करू नये असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघानं दिलाय। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त भुजबळ साताऱ्याच्या नायगावात येतात, तिथे स्मारकाला अभिवादन करतात, तसंच त्यानंतर गावात ते सभाही घेतात। मात्र या सभेत त्यांनी मराठा समाजावर बोलू नये असा इशारा देण्यात आलाय। काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मराठा तरुणांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। अशोक चव्हाण काल संध्याकाळी एका कार्यक्रमासाठी गावात गेले असता तिथे मराठा समाजाच्या तरुणांनी घोषणाबाजी करत त्यांना विरोध केला। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील लिजई गावात हा प्रकार घडलाय। यावेळी कांग्रेस कार्यकर्ते आणि तरुणांनी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस मध्ये बाचाबाची झाली। आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबईसाठी भाजप जय्यत तयारी करते। मुंबईतील लोकसभा मतदारसंघाचा आजपासून 4 दिवस टप्प्याटप्प्यानं आढावा घेतला जातोय। दादरमधल्या वसंत स्मृती कार्यालयात या संदर्भात महत्त्वाची बैठक सुरू आहे। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष शेलार आढावा घेत आहेत। शरद पवार आजपासून 3 दिवस अहमदनगर दौऱ्यावर जात आहेत। या दौऱ्यादरम्यान आज ते आरपीआय आठवले गटाचे उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला उपस्थित राहतील। तसंच 3 आणि 4 जानेवारीला शिर्डीत शरद पवार गटाचं अधिवेशन होतं, यात ते मार्गदर्शन करतील। महायुतीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद होते। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि दादा भुसे ही पत्रकार परिषद घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमासाठी दावोसला जाणार आहेत। 15 ते 18 जानेवारी दरम्यान त्यांचा हा 4 दिवसांचा दौरा असेल। हजारो कोटींची परकीय गुंतवणूक राज्यात आणण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी ठरवलंय।